सकाळी उठून देवपूजा वगैरे करून घेतली, झाडू वगैरे मारून घेतला आणि देवपूजा केली. आज पंचमी होती त्याच्यामुळे पोरी म्हणल्या आज बाहेर जायचं, त्याच्यामुळे पहिल्यांदा आम्ही जोगाईला गेलो. जोगाईला गेल्याच्यानंतर ते दर्शन वगैरे घेतले. बरीचशी गर्दी नव्हती, परंतु हे बघा इथं काही अभिषेक वगैरे चालू होते. आज भरपूर होते अभिषेकमध्ये, बाहेर चौकड चालू होते. आम्ही जाऊन दर्शन वगैरे करून घेतलं आणि बाहेर आलो तर तिथं प्रसाद वाटप चालू होता. आणि प्रसादाचं तिथे येऊन बघितलं तर साईडला समोर बघा कमळाचे फुलं खूप होते. मी ह्याच्या आधी एकदा बघितले होते, पण आता पहिल्यांदा एवढ्या जवळून बघितले. खूप छान दिसत होते, कासव वगैरे होते मध्ये. नंतर आम्ही जाऊन मध्ये प्रसाद घेतला. मला काय उपवास होता, परंतु लेकरांनी ह्यांनी खाल्ली खिचडी. आणि नंतर मग तिथून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्याच्यानंतर लेकरांनी आम्हाला गावाकडे जायचं असं म्हटल्याच्यानंतर आम्ही गावाकडे आलो. गावाकडे गेल्याच्यानंतर तिथं शेतामध्ये आम्ही वारुळाला वगैरे जाऊन आलो टेकाला. मग टेकाला हे बघा आम्हाला असं शेतामध्ये जावं लागतं सोयाबीनीमधून. आणि टेकाला जाऊन आल्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पूजा केली तिथं बसून. 5 काड्या, खडे, दूध, परत हे सगळं सामान नेऊन मी, आमच्या सासूबाई आणि आमच्या गल्लीतल्या काही बाया म्हणून आम्ही पूजा करून घेतली. हे बघा या अलीकडच्या आमच्या सासूबाई आहेत. आम्ही हसत होतो ते दोरा कोणाचा पूजा ओळखू येईल का कोणाची उद्या म्हणून निवड ठेवण्यासाठी, परंतु आम्हाला दोरा सापडला त्याच्यामुळे आमचा दोरा जरा वेगळाच होता म्हणून आम्ही हसत होतो. असं सासरी पण गेलं तर असं नाही की सुनेसारखी वागणूक, एकदम असं मैत्रिणीसारखं राहत होतो आम्ही सगळे हसून खेळून वगैरे. ते झाल्याच्या नंतर आम्ही सगळ्या बायांनी पूजा करून घेतली आणि भुले खेळली. श्री श्री जेवढ्या बायांची पूजा झाली होती तेवढ्याच बायांसोबत आम्ही भुले धरली होती. खाली वाग इकडे. मोबाईल मधून बघ कसं दिसायला. दिसलं का? भुले वगैरे खेळून झाल्याच्या नंतर आम्ही घरी आलो. मग आमच्या आईने पाठीमागं झाड होतं एक रामफळाचं, तिथे काही झोका बांधला होता. तुमची पंचमी कशी झाली?